आज मी तुम्हाला एक प्रश्न विचारते. तुमच्या मोबाईलची बॅटरी दिवसातून 2दा संपते. पण त्यातून तुमच्या आयुष्यात काय चार्ज होतं? रोज 4 ते 5 तास Instagram, Facebook, YouTube शॉर्ट्स पाहता. पण महिन्याच्या शेवटी बँक अकाउंटमध्ये ₹1 तरी वाढ होते का? नाही ना. आणि गंमत म्हणजे ज्याच मोबाईलचा काही लोक फक्त रील्स पाहण्यासाठी त्या मोबाईलवर काही लोक महिन्याला हजारो रुपये आणि लाखो रुपये कमवत आहेत. फरक मोबाईलमध्ये नाही, फक्त वापरण्याच्या पद्धतीमध्ये आहे. आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण कदाचित आजपासून तुमचा मोबाईल तुमचं भविष्य बदलू शकेल. मी ही आधी आधी अगदी तुमच्यासारखीच होते. सकाळपासून रात्रीपर्यंत घरकाम, मुलं, जबाबदाऱ्या आणि मध्ये वेळ मिळाला की मोबाईल. मग त्यामध्ये कधी WhatsApp, कधी Facebook, कधी Instagramचे रील्स. दिवस तसाच संपायचा. पण मनात एकच प्रश्न असायचा, मी स्वतःसाठी काय केलं? एक दिवस लक्षात आलं, मी मोबाईलवरून वेळ घालवत नव्हते. मी माझी स्वप्न घालवत होते. मोबाईल म्हणजे संधी. आज जवळपास प्रत्येक व्यक्तीसाठी स्मार्टफोन आहे. पण सर्वजण स्मार्ट होत नाहीत. मोबाईलवर फक्त नवीन कौशल्य शिकू शकतात. कॅनव्हा शिकू शकतात. व्हिडिओ एडिटिंग शिकू शकतात. AI वापरला की त्यामध्ये तर खूप काही गोष्टी नवीन शिकू शकतात. डिजिटल मार्केटिंग शिकू शकतात. कंटेंट क्रिएशन सुरू करू शकतात. तेवढंच नाही तर फ्रीलान्सिंग सुद्धा करू शकतात आणि ऑनलाईन बिझनेस सुरू करू शकतात. वेळ कुठे जातो माहितीये का? एकदा स्क्रीन टाइम बघा. रोज 4 तास, महिन्याला 120 तास, वर्षाला जवळपास 1400 तास. कल्पना करा. याच वेळेत एकदा कौशल्य शिकला तर वर्षानंतर तुमचं आयुष्य कुठे असेल? पण लोक म्हणतात माझ्याकडे वेळ नाही. पण रील पाहायला वेळ कसा निघतो? मला काही येतच नाही. कुणाला सुरुवात काहीच येत नाही. जेव्हा आपण सुरुवात करतो तेव्हा सर्व लोक सारखेच असतात. माझं वय झालंय. मोठी स्वप्न पाहण्यासाठी वय लागत नाही. तुम्ही ते कधीही, कुठेही आणि कशाही प्रकारे सुरुवात करू शकता. मोबाईलवर काय करावं लागते? तर फक्त रोज 1 तास नवीन कौशल्य शिका. 30 मिनिटे प्रॅक्टिस करा. 15 मिनिटे स्वतःचे कंटेंट बनवायला द्या. 15 मिनिटे शिकलेले इतरांना शिकवायला सुरुवात करा. फक्त 3 महिने फरक स्वतःमध्ये दिसेल. उद्या जेव्हा तुमचं मूल विचारेल, आई तू मोबाईलवर काय करत होतीस ग? तुमच्याकडे 2 उत्तर असतील. मी रील पाहत होते किंवा मी माझं भविष्य घडवत होते. निर्णय तुमचा आहे. जर हा व्हिडिओ तुमच्या मनाला भिडला असेल तर आत्ताच व्हिडिओला एक लाईक करून टाका. आणि हो, कमेंटमध्ये लिहायला विसरू नका, आजपासून मोबाईल माझ्या भविष्याकरिता आहे. हा व्हिडिओ प्रत्येक गृहिणी, विद्यार्थी किंवा नोकरी शोधणाऱ्या व्यक्तीसाठी खास आवर्जून शेअर करायला सुरुवात करा. आणि हो, अशाच प्रेरणादायी व उपयोगी व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या. कारण पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत, 30 वर्षानंतर नवीन सुरुवात करायला उशीर होते का? हा व्हिडिओ पाहिल्यानंतर कदाचित तुमच्या आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन कायमचा बदलेल. मला वाटलं हा व्हिडिओ सर्वांनी ऐकून सर्वांना वाटलंच असेल की ह्या ताई म्हणत असतील तर मीही करू शकते. एकदा सुरुवात तर करून बघा. साथ द्यायला मी तयार आहे. माझ्या स्क्रीनवर नंबर आहे. तुम्हाला जेव्हा वाटलं तेव्हा तुम्ही मला मेसेज करून तुमचे प्रश्न विचारू शकता. नमस्कार.